स्वागत आहे मित्रांनो तुमचे तुम्हा सर्वांच्या आवडच्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी पोलीस भरती 2021 बाबत. तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय भरतीचे हॉल तिकीट येणार. त्यानंतर संपूर्ण बातमी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व नॉलेजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जी बेल आयकॉन येते तिला ऑलवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे, जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता. जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक त्या ठिकाणी देऊन देणार आहोत. त्या विद्यार्थ्याने त्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे, किंवा मग आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर बघा मित्रांनो, त्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला पोलीस भरती संबंधात ज्या काही मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत अगोदर. आता सुद्धा मित्रांनो, ज्या काही प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध होत आहेत त्या आपल्या टीममार्फत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्यानंतर आरोग्य भरती, सरळ सेवा भरती संबंधात ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स येत असतात त्या तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केली जात असतात. त्या कारणास्तव मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकता. त्यावर मी तुम्हाला PDF मटेरियल जे काही आवश्यक असतं अभ्यासासंबंधी ते सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर जॉइन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता, किंवा आपल्या ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकता. तर बघा मित्रांनो, भरतीचे हॉल तिकीट येणार याबाबत मित्रांनो खूप महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, भरतीचे हॉल तिकीट सुद्धा येणार आहे. कारण बघा मित्रांनो, 21 फेब्रुवारीला आरोग्य विभागाचे हॉल तिकीट्स हे उपलब्ध झालेले आहे. 28 फेब्रुवारीला मित्रांनो त्यांची परीक्षा आहे आरोग्य विभागाची. तर मित्रांनो, 21 फेब्रुवारीला आरोग्य विभागाचे हॉल तिकीट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तसेच मित्रांनो, 5,300 पदांसाठीची जी काही भरती प्रक्रिया आहे पोलीस भरती, ती सुद्धा मित्रांनो भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच त्याचे सुद्धा हॉल तिकीट्स येणार आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी ऐनवेळी भरतीचे हॉल तिकीट्स येतील आणि त्यामुळे मित्रांनो गोंधळ नको व्हायला म्हणून तुम्हाला अगोदरच मी सूचना देतोय. बघा, आरोग्य विभागाबाबत सुद्धा मी अगोदरच सर्व विद्यार्थ्यांना सूचना देत होतो, की तुम्ही जे काही युजर आयडी, तुमचा पासवर्ड आहे तो लवकरात लवकर मिळवून घ्या. विद्यार्थ्यांनी मित्रांनो तसं केलं नाही आणि त्यानंतर आता त्यांची फसगत होते. त्यांच्याजवळ पासवर्ड नाही, युजर आयडी नाही, त्यामुळे त्यांचा हॉल तिकीट त्यांना काढता येत नाहीये. मित्रांनो, अगोदर मी खूप प्रयत्न केले त्यांना समजावण्याचा, सांगण्याचा, की व्यवस्थितपणे तुमचं जे काही युजर आयडी असेल, पासवर्ड असेल तो तुम्ही मिळवून घ्या. परंतु मित्रांनो त्यांनी मिळवलेला नाही. तसेच तुम्हालाही सांगतोय बघा, भरतीचे हॉल तिकीट्स हे येणार आहेत. तुम्ही जर अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा आणि जी काही पुढील अपडेट्स असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट्समध्ये विचारलं होतं, की सर पोलीस भरती कुठे अटकली आहे? तर बघा, पोलीस भरतीची प्रक्रिया जी काही आहे इंटरनली सुरू आहे आणि 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान आपली मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात. तर माननीय सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो येणार आहे 18 मार्चला आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की मार्च महिन्यामध्ये मित्रांनो 18 मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय येणार आहे मराठा आरक्षणाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत निर्णय आल्यानंतर जो काही निर्णय असेल सुप्रीम कोर्टाचा तो आणि त्यानंतर मित्रांनो तुमची पोलीस भरतीची प्रक्रिया ही अगोदरच सुरू आहे. तुमचे हॉल तिकीट सुद्धा त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अगोदर SC-BC प्रवर्गाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता बघा, आरक्षणाचा जो काही निर्णय असेल त्या कारणास्तव मित्रांनो आपण काही बोलू शकत नाही. आरक्षणाचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयानंतर तुमची भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे. म्हणजेच तुमचे हॉल तिकीट्स ते येणार आहेत. कारण भरती प्रक्रिया अगोदर सुरू आहे. संपूर्ण त्यांनी नियोजन त्या ठिकाणी केलेलं असणार आहे. बघा, अगोदर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड केली होती, की गृह विभागातर्फे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट मार्फत शाळांची माहिती मागवलेली आहे. शाळा, महाविद्यालय, नंतर वेगवेगळ्या जे काही असेल त्या महाविद्यालयांची, शाळांची माहिती मागवलेली आहे. त्यामध्ये किती बैठक व्यवस्था होऊ शकते याची सुद्धा संपूर्ण माहिती त्यांनी मागवलेली आहे. याचं कारण काय मित्रांनो? कारण तुमची परीक्षेची तयारी सुरू आहे आणि परीक्षेची तयारी सुरू असल्या कारणास्तव तुमची पोलीस भरतीची परीक्षा मित्रांनो लवकरच होणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा वॉर्निंग व्हिडिओ होता असं समजून घ्या तुम्ही. लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं आहे, कारण मित्रांनो पोलीस भरतीची सुद्धा भरती प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच तुमचे हॉल तिकीट्स उपलब्ध होणार आहे.
जसेच मित्रांनो नवीन जी काही अपडेट येत असते ती तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड केली जात असते. तुम्ही आपला जो काही नवीन व्हिडिओ येत असतो तो तुम्ही पाहत राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणारी संपूर्ण अपडेट्स तुमच्याकडनं मिळत राहणार आहे. तुमच्याकडनं कुठली अपडेट मिस होणार नाहीये. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो जी काही नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील, तर मित्रांनो त्या भरती प्रक्रियेसाठी 7,000 प्लस जागा आहेत आणि त्यामध्ये जे काही नवीन उमेदवार आहे त्या नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे. आता ही जी काही भरती प्रक्रिया मित्रांनो अगोदरची आहे 2019ची, तर यामध्ये जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळणार नाहीये, हे तुम्ही क्लिअर करून घ्यायचे. वारंवार तुम्ही तेच प्रश्न विचारत असता, की आम्हाला ह्यामध्ये अर्ज करता येणार का? कधी अर्ज करता येणार? तर बघा, ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही पेंडिंग होती आणि ती भरती प्रक्रिया मित्रांनो पूर्ण झाल्याशिवाय 2021ची भरती प्रक्रिया सुरू होणार नाहीये आणि 2021ची भरती प्रक्रिया सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. कारण मित्रांनो याचे हॉल तिकीट्स हे लवकरच येतील. हॉल तिकीट्स आल्यानंतर तुमची परीक्षा होईल. परीक्षा झाल्यानंतर मित्रांनो तुमचे ग्राउंड्स होतील आणि ग्राउंड झाल्यानंतर जे काही सिलेक्शन असेल ते होईल आणि सिलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो 2021ची नवीन जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे. आता राहिला विषय मित्रांनो परीक्षेबाबत. तर बघा परीक्षेबाबत आरोग्य विभागामार्फत एकाच दिवशी 2 शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे 28 फेब्रुवारीला. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो जी काही परीक्षा होणार आहे ती अशी आहे बघा. पहिल्या शिफ्टमध्ये 14 पदांची परीक्षा होणार आहे आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 40 पदांची परीक्षा होणार आहे. असे एकूण मित्रांनो 54 पदासाठी परीक्षा ती होणार आहे. आता त्यामध्ये काय झालेलं आहे, विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 पदांसाठी अर्ज केला होता. तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो एक सेंटर जे असेल, ते सेंटर समजा नागपूर आलेलं आहे आणि दुसरं सेंटर मित्रांनो नाशिक आलेलं आहे. तर त्या कारणास्तव त्यांना दोन्ही परीक्षा कशा देता येतील असा सुद्धा मोठा गोंधळ हा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. परंतु मित्रांनो गोंधळ करण्याची काही आवश्यकता नाही. आता आपल्याला जे काही आहे ते परीक्षा देऊनच ठरवायचं आहे. मित्रांनो तुम्ही परीक्षेला जा, परीक्षा द्या, म्हणजे जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकेल. आता पोलीस भरतीबाबत लवकरच अपडेट येणार आहे. ती अपडेट सुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड करून देणार आहे. तुम्हाला पोलीस भरती संबंधात कुठलीही अडचण असेल तर तुम्हाला आपले कमेंट बॉक्स आहे. तुम्ही बिनधास्तपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊन तो प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जात असतं. व्यवस्थितपणे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच दिलं जात असतं. मित्रांनो प्रश्न असा विचारा जो समजेल समोरच्याला, असा प्रश्न विचारायचा आहे. काहीही विचारायचं नाहीये. तर मित्रांनो तुम्हाला कुठली अडचण असेल तर त्याबाबत आपले जे काही नॉलेजफुल व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीची माहिती दिलेली आहे. ते सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहू शकतात. म्हणजे जेणेकरून तुम्ही तयारीला लागू शकाल. आता राहिला विषय अभ्यासाबाबत, तर मित्रांनो अभ्यासाला तुम्ही लागायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्यासाठी ही संधी आहे. या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. लवकरच पोलीस भरतीची जी काही नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत कळवली जाईल. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता. किंवा मग आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकता. त्यावर मी तुम्हाला PDF मटेरियल प्रोव्हाइड करत असतो पोलीस भरती संबंधात, आरोग्य विभाग भरती संबंधात. नंतर सरळ सेवेच्या जे काही छोट्या-मोठ्या अपडेट्स येत असतात त्यासुद्धा मी तुम्हाला त्यावर प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची संपूर्ण जी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे, भरतीचे हॉल तिकीट्स तुमचे लवकरच येणार आहेत. अभ्यासाला लागला नसाल तर लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं आहे. पोलीस भरतीबाबत कुठलाही डाऊट्स असेल तर तुम्हाला आपले कमेंट बॉक्स आहे. त्या कमेंट बॉक्समध्ये येऊन व्यवस्थितपणे तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर केलं जाईल. अभ्यासासंबंधित किंवा मग तुम्हाला शारीरिक चाचणी संबंधित काहीही माहिती हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. आणि जर तुम्हाला ती चॅनलवर मिळत नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये ते विचारू शकता की तुम्हाला हा व्हिडिओ हवा आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्याबाबत तुम्ही काळजी करायची नाही. व्यवस्थितपणे तयारीला लागा. जी काही संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे. आता मित्रांनो आरोग्य विभागासारखं ऐनवेळी तुम्हाला त्या ठिकाणी गोंधळ उडायला नको म्हणून तुम्हाला अगोदरच मी सूचना दिलेली आहे. लवकरच पोलीस भरतीचे सुद्धा हॉल तिकीट्स उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकॉन येते तिला ऑलवर प्रेस करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. तर मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.